नमस्कार, मी कृष्ण आटोळे. ओळख आयुर्वेदाच्या माध्यमातून मी आज रियांच्या माध्यमातून बरेच रिझल्ट घेतलेला आहे. आज मी आलेलो आहे सुपा या गावी, सुप्यातून राजुरी या गावी आलेलो आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, तुमचं नाव काय? अश्विनी संतोष बदल. बरं मॅडम, तुम्ही आपली सप्लिमेंट वापरायची तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? आपली सप्लिमेंट वापरायच्या आधी मला हाताला पायाला मुंग्या येत होत्या. ओके. तसेच माझ्या मणक्यात गॅप होता आणि एक पाय एक हात सुजत होता. मला बसता येत नव्हतं आणि संध्याकाळचं झोपल्यानंतर ह्या खुशी होता येत नव्हतं. बरं मॅडम, ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे गेला डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं यासाठी? डॉक्टरांकडे गेल्याच्यानंतर डॉक्टरांनी पहिल्यांदा MRI करायला सांगितला. MRI केल्याच्यानंतर माझ्या मणक्यात 8 गॅप होते. मणक्यात मॅडमच्या 8 ठिकाणी गॅप होते. आता ॲक्च्युअली मॅडम हा तुम्ही ज्यावेळेस कोर्स चालू दवाखाना किती खर्च आला तुमचा? तरी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च झाला. 1 ते 1.5 लाख रुपये दवाखाना खर्च झाला. आणि मॅडम तुम्ही टॅबलेट घेतल्यानंतर दवाखाना टॅबलेट तुम्हाला काय व्हायचं? त्याचे साईड इफेक्ट झाल्यामुळे शरीरावर किंवा तोंडावर सुजी येत होती. मग तुम्ही ज्यावेळेस आपली रियांची सप्लिमेंट वापरली त्यानंतर तुम्हाला आज काय फील होते? रियांची सप्लिमेंट पहिल्या महिन्यात चालू केल्यानंतर माझ्या हाताच्या पायाच्या मुंग्या बंद झाल्या. ओके. तर पायावरच्या हातावरची सूज कमी झाली आणि तिसऱ्या महिन्यात मी चांगल्यापैकी रिकवर होऊन नाही का बाकीचे काम वगैरे. तुम्हाला किती महिन्याचा कोर्स सांगितला? 4 महिन्याचा कोर्स सांगितला. मॅडम 4 महिन्याचा कोर्स सांगितला. पहिल्या महिन्यात त्यांच्या शरीराला सूज कमी झाली, दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांच्या शरीराला बऱ्याच व्याधी कमी झाल्या. आता मॅडम तिसऱ्या महिन्यात मॅडम पूर्णपणे मॅडम तुम्ही उभं राहू शकता? हो बरं. ओके ओके, चालते. बघा, तर हे रिझल्ट तुम्ही इतरांना काय सांगू शकता मॅडम रियांच्या बाबतीत? इतरांना मी एवढंच सांगू शकते की नाही का आपण जर रियांचं औषध घेतलं तर चांगल्यापैकी नाही का माणूस आरोग्य संपन्न राहू शकतो. ओके.